हरे जय जय राम कृष्ण बाबरी बा
सुखाचे जोडे बहुत सुखाची जोडी बहुत सुखाची जोडी मनवणे विठ्ठल ते आवडे मनवणे विठ्ठल ते आवडे तुहा विठ्ठल तुहा विठ्ठल बरवा मनोनी सर्व सुखाचे आगन सर्व सुखाचे आगन सर्व सुखाचे सर्व सुखाचे सर्व सुखाचे आगन सर्व सुखाचे आगन सर्व सुखाचे सर्व सुखाचे बाबर खुमादेवी बना बाबर खुमादेवी बना तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा जनोक्षणे हाचे गदावा विचार जनोक्षणे हाचे गदावा विचार जनोक्षणे हाचे करावा विचार जनोक्षणे हाचे करावा विचार जनोक्षणे हाचे करावा विचार जनोक्षणे जनोक्षणे करावा विचार जनोक्षणे करावा विचार तारावया पार भव सिंधू नाशिवंत देया जाणार सकळ नाशिवंत देया जाणार सकळ नाशिवंत देया जाणार सकळ नाशिवंत देया जाणार सकळ करावया पार भव सिंधू नाशिवंत देया जाणार सकळ नाशिवंत देया जाणार सकळ नाशिवंत देया जाणार सकळ नाशिवंत देया जाणार सकळ अविषका तो काळ सावधान सावधान नाशिवंत देया जाणार सकळ
देया जाणार सगळ नाशिवंत देया जाणार सगळ अभिषेकात काळ सावधान सावधान नाशिवंत देवा जाणार सकाळ नाशिवंत देवा जाणार सकाळ नाशिवंत देवा जाणार सकाळ नाशिवंत देवा जाणार सकाळ संत समागमे धरावी आवडी संत समागमे धरावी आवडे संत समागमे धरावी आवडी संत समागमे धरावी आवडे संत समागमे धरावी आवडी संत समागमे धरावी आवडी संत समागमे धरावी आवडी संत समागमे धरावी आवडी करावे तातडी परमरदाचे परमरदाचे नाशिवंत देया जाणार सकाळ नाशिवंत देया जाणार सकाळ नाशिवंत देया जाणार सकाळ नाशिवंत देया जाणार सकाळ करावी तातडी परमार्थाची परमार्थाची नाशिवंत देहा जाणार सकाळ नाशिवंत देहा जाणार सकाळ नाशिवंत देहा जाणार सकाळ नाशिवंत देहा जाणार सकाळ तुका म्हणे लोकीच्या व्यवहारे कामनेया लोकीच्या व्यवहारे तुका म्हणे लोकीच्या व्यवहारे तुका म्हणे लोकीच्या व्यवहारे नका डोळे दूरे वरोली राहो नाशिवंत देया जाणार सगळ नाशिवंत देया जाणार सगळ नाशिवंत देया जाणार सगळ नाशिवंत देया जाणार सगळ डोळे धुरे भरती राहो नाशिवंत देवा जाणार सकाळ नाशिवंत देवा जाणार सकाळ नाशिवंत देवा जाणार सकाळ नाशिवंत देवा जाणार सकाळ अभिषेकातो काळ सावधान सावधान नाशिवंत देया जाणार सकाळ नाशिवंत देया जाणार सकाळ नाशिवंत देया जाणार सकाळ नाशिवंत देया जाणार सकाळ अभिषेकातो काळ सावधान सावधान नाशिवंत देवा जाणार सकाळ नाशिवंत देवा जाणार सकाळ नाशिवंत देवा जाणार सकाळ नाशिवंत देवा जाणार सकाळ जे विडोबा रखुमाई गोपाळ कुमार रखुमाई
क्षणोक्षणिहाची करावा विचार क्षणोक्षणिहाची करावा विचार क्षणोक्षणाची करावा विचार क्षणोक्षणिहाची 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 करावा विचार तैरवया पार भवसिंधु तैरवया पार भवसिंधु नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ करवया पार भवसिंधु तरवया पार भवसिंधु नासिवंत देह जाणार सकळ नासिवंत देह जाणार सकळ अविष्य खातो काळ सावधान अविष्य खातो काळ हा हा रे हा हा सावधान
काळ आयुष्य अविच खातो काळ सावधान सावधान नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ जनोक्षण्याचे करावा विचार तरा वया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य गातो काळ सावधान संत समागमे धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची उगावणी लोकीच्या व्यवहारे नगा डोळे दुरे भरून राव नाशिवंत देहा जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संतान ध्यान अंजा कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरे गंगा विशुद्धम निदपाद स्पर्शम सरोविष्टितम चुंबितम पुण्यस्थानम सराले स्थितम तम समाधिस्थम मूर्तिम नमामि गंगा गिरिजि योगिराजम तव ज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपम सदा अलंकृतं साधु संन्यास योगम मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ निधिं नमो नारायण गिरिजिं परब्रह्म स्वरूपम ध्यानमूलं गुरुमूर्तिं पूजामूलं गुरुपदम् मंत्रमूलं गुरुर्वाक्यं मोक्षमूलं गुरुकृपान् पूजा सत्यं मंत्र सत्यं सत्यं देवं निरंजनं गुरुवाक्य सदा सत्यं सत्यम् एकं परं पदम् अन्यदा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम तस्मात् कारुण्यभावेन रक्ष रक्ष महेश्वर अखंडानंदबोधाय शिष्य संदावारिणे सच्चिदानंदरूपाय तस्मै गुरुरामगिरिं नमो नमः विठाला 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 योगीराज सद्गुरु गंगागिरी महाराजांच्या कृपेने ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारायणगिरी महाराजांच्या आशीर्वादाने परम पूज्य परम श्रद्धेय
स्वामी सहजानंद भारती महाराजांच्या कृपाशीर्वादाने वंदे हम सच्चिदानंद भेदातीतं सद्गुरुं नित्यं पूर्ण निरंकारं निर्गुण स्वात्म संस्थितं निर्गुण निराकार हे सतचित आनंद स्वरूप गुरुवर्य स्वामी रामगिरी महाराजांच्या अनंत आशीर्वादाने श्राद्ध विधीच्या निमित्ताने कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग सर्वांना ज्ञात असणारा अभंग वैराग्याचे महामेरू जगदवंदनी जगद्गुरु संत तुकोबाराया तुकोबारायांचा चार चरणाचा सेवेकरता घेतलेला अभंग तुकोबारायांना आलेला अनुभव तुकोबारायांनी या अभंगातून व्यक्त केला. विठाला 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 विठाला. ज्यांच्या विधीच्या निमित्ताने आपण या ठिकाणी जमलात, ज्यांना जाऊन आज 1 वर्ष पूर्ण झालेला आहेत, अशा असणाऱ्या आमच्या कैलासवासी कलावतीबाई लक्ष्मण पाटील नाणेकर सुंदर असा परिवार आमच्या कलावतीबाईंनी या मृत्यू लोकामध्ये येऊन निर्माण केला. शकुंतला सोपान पाटील वाणी मुलगी आहेत, सिंधुबाई बाळासाहेब पाटील जगताप मुलगी आहेत. काय साहेबराव पाटील, सिंधुबाई साहेबराव पाटील सप्रे मुलगी आहेत, इंदुबाई बाळासाहेब पाटील जगताप मुलगी आहेत. त्यानंतर सौ रंजना बाळासाहेब पाटील जामदार मुलगी आहेत. दत्तात्रय लक्ष्मण पाटील नाणेकर मुलगा आहेत. विश्वनाथ लक्ष्मण पाटील नाणेकर मुलगा आहेत. कृष्णा दत्तात्रय पाटील नाणेकर नातू आहेत. शिवराज विश्वनाथ पाटील नाणेकर नातू आहेत. समस्त नाणेकर पाटील परिवार श्री क्षेत्र नौर गुरुवर्य नारायणगिरी महाराजांच्या चरणी, स्वामी सहजानंद भारती महाराजांच्या चरणी, सद्गुरु विराज गंगागिरी महाराजांच्या चरणी एकच प्रार्थना असेल, आमच्या कलावतीबाईंचा मोक्षाचा मार्ग त्यांना मिळावा, प्राप्त व्हावा. याच्या पलीकडे काय इच्छा व्यक्त करू शकतो. विठाला विठाला नित्यं नैमित्तिकं काम्यं द्रविदं श्राद्ध उच्चदेन. एक फोन ते प्रभू दादाला करा, सारखे कॉल करू राहिले. कट केला तरी कॉल येऊ राहिले, डिस्टर्ब होऊ राहिले ना. नित्यं नैमित्तिकं काम्यं त्रिविधं श्राद्ध उच्चदेन. श्राद्धाचे प्रकार काही नित्य श्राद्ध आहेत, काही नैमित्तिक श्राद्ध आहेत, काही काम्य श्राद्ध आहेत, काही पार्वन श्राद्ध आहेत. नित्य श्राद्ध, काम्य श्राद्ध आणि नैमित्तिक श्राद्ध. काम्य श्राद्ध ज्याला म्हणावं, काहीतरी मिळावा, काहीतरी प्राप्त व्हावा म्हणून उपासना करतोय. जी कामना केलीत, जी इच्छा केलीत, सकाम भावनेतून भगवंताची प्राप्ती आराधना केलीत आणि अशा प्रकारे मिळावा म्हणून जो उपासना करतोय. काही लोक पंढरीची वारी करतात, काहीतरी मिळावं म्हणून करतात.
काही त्र्यंबकची वारी करतात, बेटाची वारी करतात, काहीतरी प्राप्त व्हावा म्हणून सुद्धा काही उपासना आहेत. काही लोक पितृलोकाची उपासना करतात. त्र्यंबकेश्वरमध्ये आपण ज्या वेळेला आपल्या अपूर्वजांना सद्गती मिळावं म्हणून काही पितृयाग केली जातात, नारायण नागबली विधी केली जातात. यज्ञदान तपः कर्म न त्याजम कार्यमेव तत् यज्ञोदानं तपश्चैव भावनाने मनुष्यनाम. यज्ञाने दानाने चित्ताची शुद्धी होते, जीवन कृतार्थ होतं असं शास्त्र सांगते. म्हणून त्र्यंबकेश्वर मध्ये पितृयाग केले जातात. नाना प्रकारचे याग सांगितले शास्त्रामध्ये. जीवन कृतार्थ होण्याकरता कोणी गणेश याग करत असेल, कोणी रुद्र महायाग करत असेल, कोणी हरिहर महायाग करत असेल, कोणी सप्तचंडी करत असेल, कोणी सहस्त्रचंडी करत असेल, कोणी नवचंडी याग करत असेल. अनेक प्रकारचे यज्ञ आहेत. आणि अंत्येष्टी यागाच्या निमित्ताने राहिलेले जे काही कर्म आहेत ते आज आपण श्राद्ध विधीच्या नावाने पूर्ण करतोय. विठाला विठाला शास्त्रामध्ये काही नित्य श्राद्ध सांगितले. नित्य श्राद्ध म्हणजे जे आपण सकाळी उठतो, आपला जो नित्यक्रम आहे, स्नान करतो, पूजा पाठ करतो. शास्त्रामध्ये असंही लिहिलेलं आहे, पिंपळाच्या वृक्षाची उपासना केल्यानंतर नित्य श्राद्ध केल्याचं फल प्राप्त होतं. म्हणून पिंपळाच्या झाडाची उपासना केली पाहिजे. यदा कदा काळी पिंपळाचा वृक्ष जर तोडला तर पितृदोष सुद्धा लागतात असंही काही वर्णन आहे. वंश सुद्धा आपला खंडित होऊ शकतो पिंपळाचा वृक्ष तोडल्यानंतर. पिंपळाच्या वृक्षाची पूजा जो नित्य उपासनेमध्ये करतो त्या जीवाला नित्य श्राद्ध केल्याचं फल प्राप्त होतं. विठाला 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 काही नैमित्तिक श्राद्ध आहेत. आता नित्य नैमित्तिक कर्म म्हणजे एखादी पर्वणी आली त्यावेळेला आपण जे कर्म करतोय, काही श्राद्ध कर्म आपण पितृपक्षामध्ये करतो, याला नैमित्तिक कर्म म्हणतात. याला नित्य कर्म म्हणता येत नाही. पितृपक्ष वर्षातून एक वेळा येत असतो आणि त्या पितृपक्षामध्ये आपण ज्या वेळेला श्राद्ध कर्म करतो, आपल्या कुळामध्ये एखादा साधू जन्माला आलेला असेल, एखादा साधक जन्माला आलेला असेल, एखादा संन्यासी जन्माला आलेला असेल, अशा जीवन करता पितृपक्षामध्ये श्राद्ध कर्म हे चतुर्दशीला केली जातात. एखादा जीवाचा आपत्कालीन मृत्यू झालेला असेल, अर्धानाश, स्वभावनाश, आश्रयनाश, नाना प्रकारचे नाश शास्त्रामध्ये सांगितलेले आहेत. हे शरीर स्वभावता नाश पावणार आहेत. परदानाश, आपण प्रवासामध्ये आहोत, ज्ञात नाहीत आज मृत्यू येणार आहेत. प्रवासामध्ये झालेला मृत्यू याला परतानाश म्हणतात. काही आश्रय नाश आहेत. जसं एखाद्या भिंतीवरती चित्र काढलेलं आहे, जोपर्यंत भिंत आहे तोपर्यंत चित्र आहे.
ज्या दिवशी भिंत पडून गेली त्या दिवशी चित्र आपोआप नाहीस होत असत. तसं जोपर्यंत या देहाला चैतन्याचा आश्रय आहे तोपर्यंत देह स्थित आहे. ज्या दिवशी चैतन्य निघून गेलं, कबीर महाराज सांगतात, काया नहीं तेरी नहीं तेरी, काया नहीं तेरी नहीं तेरी, जैसा पत्थर ऊपर पानी, ये तो वावेगे कुर्बानी, काया नहीं तेरी नहीं तेरी, काया नहीं तेरी नहीं तेरी, काया नहीं तेरी नहीं तेरी, काया नहीं तेरी नहीं तेरी. मदगर मेरी मेरी काया नहीं तेरी नहीं तेरी, ये तो रंग दरंग मिली जावे, ये तो पलक पीछे उड़ जावे, हंती काम कोई नहीं आवे, काया नहीं तेरी नहीं तेरी. काया म्हणजे शरीर, कधी धोका देईन सांगता येत नाही. जैसा रंग तरंग मिल जावे, हे तो पलक पीछे उड़ जावे. चल रे हंसा अमर लोक में तेरा या कोई नहीं. म्हणून कबीर महाराज सांगतात, उजार रैनावे नगर में काल आवेगा, काल आवेगा एक दिन चोर आवेगा, चेतन रहना दे नगर में काल आवेगा. भाई बंधु और कुटुंब कबीरा कोई काम नहीं आवेगा, भाई बंधु और कुटुंब कबीरा कोई काम नहीं आएगा. ढूंढे पता मिले नहीं तेरा, ढूंढे पता मिले नहीं तेरा, खोज खोज नहीं पावेगा. चेतन रहना रे नगर में काल आवेगा, होशियार रहना वे नगर में काल आवेगा. काळ केव्हा येईल सांगता येत नाही. क्षण भंगूर नाही बरबसा, क्षण भंगूर नाही बरबसा,
नाही भरोसा, क्षणाचा सुद्धा भरोसा नाही. कोणता क्षण आपला जीवनातला शेवटचा असेल सांगता येत नाही. म्हणून तुकोबरायांनी क्षण शब्द वापरला अभंगाचं प्रथम चरण. क्षणोक्षणी आची करावा विचार, क्षणोक्षणी आची करावा विचार, क्षणोक्षणी आची करावा विचार, क्षणोक्षणी आची करावा विचार. करावा विचार, तरा वया पार भव सिंधू, हा संसार रूपी भवसागर. तरुण जाण्याकरता महाराज म्हणतात क्षणोक्षणी हाचे करावा विचार, तरा वया पार भव सिंधू. भव म्हणजे संसार आणि हा संसार रूपी भवसागर तरुण जायचं आहे. याकरता जो विचार सांगितला महाराजांनी, कोहम कदमिदम जातम कम्हे करतास्य विद्यते, मी कोण आहे, कुठून आलोत, कशा करता आलोत, येण्याचं प्रयोजन काय. या विश्वामध्ये येणारा जीव, प्रत्येक जीव काहीतरी प्रयोजन ठेवून येत असतो. सहजासहजी कोणीही या विश्वामध्ये येत नाही. नवे नवे परमात्मा येतो, जीवही येतात, साधू संतही येतात. या मृत्यू लोकामध्ये परमात्मा येऊन गेलेत, साधू संत येऊन जातात, जीवही येतात. प्रत्येकाचं येण्याचं प्रयोजन वेगवेगळं आहे.
परमात्मा आले. कशा करता आले हो? धर्म रक्षावया अवतार घेसी. धर्म रक्षावया अवतार घेसी. धर्म रक्षवया अवतार घेसी. धर्माचं रक्षण, धर्माची स्थापना आहे तुका म्हणे. धर्म संस्थापने आहे तुका म्हणे. धर्म संस्थापने तुका म्हणे. धर्म संस्थापने आई तुका म्हणे. धर्म संस्थापने आहे तुका म्हणे. हरी बोल. धर्म संस्थापने आहे तुका म्हणे. धर्म संस्थापने आहे तुका म्हणे. धर्म संस्थापने आई तुका म्हणे. धर्म संस्थापने केला नारायण जय हो. माझी वाणी तू जय हो. वरली गुणनाम. माझी वाणी तू दे वरली गुणनाम. माझी बाणी तुझे वरली गुणनाम. माझी बाणी तुझे वरली गुणनाम. वरली गुणनाम. वरली गुणनाम. आहे तुका म्हणे धर्म संस्थापने किंवा धर्म रक्षमया अवतार घेशी. धर्माची स्थापना, धर्माचं रक्षण करण्याकरता परमात्मा या मृत्यू लोकामध्ये आलेत. येऊन निघून गेले. नव भी मर गए, 10 भी मर गए, मर गए सहस्रध्यास. 33 कोटी देवता भी मर गए, पडे काल के फाशी. परमात्म्याला सुद्धा मृत्यू लोकामध्ये राहता आलं नाही. साधू संत आलेत. वाढवया सुख भक्ती भाव धर्म. सुख भक्ती भाव धर्म. भक्ती भाव
सुख भक्ती भाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे अवतार तुम्हा धराया कारण उद्धारया जन जड जीवा जड जीवांच्या उद्धाराकरता धर्म वाढवण्याकरता सुख प्राप्त करून देण्याकरता साधू संतांचा अवतार कार्य आहे. या विश्वामध्ये सुख जर कुठं असेल तर ते केवळ साधू संतांच्या जवळ आहे. नाही दारिद्र्य सम जग दुःख नाही संत मिलन सम जगी सुख नाही कुछ खूब नहीं जागीरी में क्यों आनंद संत फकीर करे जो आनंद नहीं अमीरी में क्यों आनंद संत फकीर करे. जे सुख या विश्वामध्ये नाही ते सुख साधूच्या सेवेमध्ये आहे. ज्याच्यामध्ये तुम्ही वावरतात त्यामध्ये सुख आहेत का? संसार दुःख मूळ चौकडे इंगळ विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. रात्रंदिवस तळमळ करतो पण सुख कुठं नाही. म्हणून महाराजांनी साधूच्या संगतीमध्ये परमार्थ सांगितलं नाव संत समागमी धरावी आवडी करावे तातडे परमार्थाची साधूंच्याच संगतीत का. याचं कारण आहे की साधू संत हे मायेच्या पलीकडला विषय आहेत. मायेमुळे दुःख भोगावं लागतंय. जे आपल्यामधून निघून गेलेत कारणाशिवाय कोणतंही कार्य नाही. माया दोन प्रकारची, एक आहे कारण माया, दुसरी आहे कार्य माया. जे आपल्यातून निघून गेले ती कारण माया. ज्यांच्यामुळे आज तुम्ही दुःख व्यक्त करतात ती कार्य माया. म्हणून कारणाशिवाय कार्य नाहीत आणि साधू संत मायेच्या पलीकडे विषय आहेत. काम क्रोध लोभ मद मत्सर अहंकार आणि दंभ षड विकाराच्या पलीकडे जे असतात ते संत असतात. साधू विषय वेगळा, संत विषय वेगळा, साधक विषय वेगळा. कारण साधू आणि संत हे दोन शब्द या ठिकाणी महाराजांनी वापरलेले आहेत. म्हणून साधू विषय अलग आणि संत विषय अलग. षड विकारांना त्यांनी मान्य केलेला आहे. अशा जीवांना सामान्य जीव म्हणतात. षड विकारांना ज्यांनी धारण केलेलं आहे त्यांना साधारण जीव म्हणतात. षड विकारांना ज्यांनी धाकात ठेवलेला आहे त्यांना साधक म्हणतात. षड विकारांना ज्यांनी आदू बनवलेला आहे त्यांना साधू म्हणतात. आणि षड विकारांचा ज्यांनी अंत केलेला आहे त्यांना संत म्हणतात. म्हणून साधू आणि संत भगवान परमात्म्याचं निरंतर स्मरण करतात ते साधू. भगवान परमात्म्याचं चिंतन करतात, स्मरण करतात, परमात्म्याची प्राप्ती व्हावा अशी रात्रंदिवस अंतःकरणामध्ये तळमळत जिज्ञासा आहे. त्यांना साधू म्हणतात. आणि स्वतः परमात्मा ज्यांचं चिंतन करतो, भजन करतो त्यांना संत म्हणतात. विढाला विढाला ज्या सुखाकारणे देव वेदावनान वैकुंठ सोडून साधू संतांच्या संगतीत राहिला ना. म्हणून साधू आणि संत जोपर्यंत जीवनामध्ये येत नाही तोपर्यंत जीवनाचं जे अंतिम ध्येय आहे ते प्राप्त होत नाही. तेने भेटे देवा आपे आप तेने भेटे देवा संत पाई
पायी माथा ठेविता सद्भावे तेने भेटे देव आपे आप आपोआप परमात्मा भेटेल. जीवनाचं अंतिम ध्येय एकच आहे, ते म्हणजे भगवंताची प्राप्ती. ज्या दिवशी भगवंताची प्राप्ती तुम्हाला झाली त्या दिवशी या मृत्यू लोकाची यात्रा संपली असं समजावं. म्हणून न कळत जुनी माणसं शब्द प्रयोग करत असायची की त्यांना देव आज्ञा झाली. देव आज्ञा झाली म्हणजेच भगवंताची भेट झाली. या मृत्यू लोकाची यात्रा संपवली. देह नाशिवंत आहेत, जाणार आहेत. आ देह नाशिवंत मलमूत्राचा बांधा वरी चर्म घातले रे कृमी कीटकांचा सांदा रवा रवा दुर्गंधी रे मंगळदेचा बांधा स्मरे त्या हरिहरा शरण जाये गोविंदान वरे येथे मदलासा सोहम झुझुरे बाळा. कुणी एक मदलासा आपल्या बाळाला पाळण्यात उपदेश केला महाराज. हा देह नाशिवंत मलमूत्राचा बांधा मदलासा आपल्या बाळाला पाळण्यात उपदेश केला. बाळा, तू जरी झोपला असेल बघ, मृत्यू ही निद्रा सुद्धा मृत्यूची दुसरी अवस्था आहे. म्हणून झोपल्यानंतर हे जगत दिसत नाही. एका शास्त्रामध्ये असं लिहिलेलं आहे की हे जगत झालेलंच नाहीये. आणि गुरुवर्य महाराजांच्या वाणीमधून सुद्धा श्रवण केलेलं आहे, महाराजांनी सुद्धा सांगितलेलं आहे. काही शास्त्रामध्ये असं वर्णन जगत झालंच नाही. म्हणजे आपण म्हणावा जग झालं नाही तर हे काय चालू आहे? ज्याच्यामध्ये आपण वावरतोय, आनंद घेतोय, ज्या जगामध्ये विश्वामध्ये आपण राहतो, जग झालं नाही. पुढं असंही लिहिलेलं आहे की हे मायेचं स्वरूप आहे. माया फार बलवान आहेत, दिसतीयेत, भासतीयेत. आणि मायेला सतही म्हणता येत नाही आणि मायेला असतही म्हणता येत नाही. असं का? तर एक उदाहरण दिलं. आपण एखाद्या मार्गाने चाललात, ज्या मार्गाने तुम्ही चाललात, प्रसंग रात्रीचा होता. चालता चालता आपल्या पायामध्ये एखादी दोरी अडकली म्हणा, नाही असं वाटतं सरपय की काय. मग 72च्या पुढे ठोके जातात. सरपय असं वाटतं काहीतरी पायामध्ये अडकलेलं आहे. प्रकाश लावून पाहिला, ज्ञान झालं, सर्प नाहीये, दोरी आहे. मग जोपर्यंत ज्ञान नव्हतं तोपर्यंत या मनामध्ये सर्पच होता. ज्या वेळेला ज्ञान झालं त्या वेळेला दोरी सिद्ध झाली.
मग या ठिकाणी सर्प नाही म्हणता येत नाही आणि सर्प आहे म्हणता येत नाही. मग आता नाही म्हणावा आधी काय होतं? मग जसं सर्प नाही म्हणता येत नाही, आहे म्हणता येत नाही, सतही म्हणता येत नाही, असतही म्हणता येत नाही, तसंच या मायेला सतही म्हणता येत नाही आणि असतही म्हणता येत नाही. असे कितीतरी विषय आहेत की जे शब्दाद्वारे व्यक्त होत नाही. मग शब्दात का व्यक्त होत नाही? तर याचं कारण आहे की आपण वापरलेला शब्द हा आकाशाचा गुणधर्म आहे. हे आकाश मायेचं स्वरूप आहे. ही पृथ्वी मायेची काया आहेत आणि सप्त पाताळ हे मायेचे चरण आहे. म्हणून हे विश्व अंबा दिव्य स्वरूपिणी काय सोय प्रकाश पृथ्वी जिसे ज्योतिर्मय उज्ज्वल हे आकाश. गुरुवर्य नारायणगिरी महाराज कायम सांगत असायचे, ज्याने ही माया निर्माण केली त्याला सुद्धा माया कळली नाही, तर तुम्ही आम्हाला काय कळणार? विठाला 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 म्हणून हे मायेरूपी जगत आहेत आणि या जगतामधून एक दिवस आपल्याला जाणं आहे. म्हणून विचार करत असताना आत्मनात्म विचार करा, मी कोण आहे, कुठून आलोत. कारण हा देह नाशिवंत आहे, जाणार आहे. अभंगाचं द्वितीय चरण. नाशिवंत देह जाणार नाशिवंत देह जाणार नाशिवंत विठोबाई रखुमाई जय जय विठोबाई रखुमाई रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय
विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई हरि 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 जय जय विठोबा रखुमाई 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 रखुमाई विठोबा नाजी वंददिया जाणार सकळ आयुष्य घातो काळ सावधान आयुष्य घातो काळ सावधान आयुष्य जात आहे पहा काळ जपतसे पदसे महा स्वयदाचा घोर वहा ध्यानीला श्रीहरीच्या काळ केव्हा येईल सांगता येत नाही म्हणून हरीचं स्मरण करा कोणता दिवस कसा असेल काय सांगता येते महाराज साधू संतांची सेवा करा जीवन कृतार्थ होईल अभंगाचं तृतीय चरण संत समागमी धरावी आवाडी संत समागमी धरावी आवाडी संत समागमे धरावी आवाडी संत समागमे धरावी करावी तातडी परमार्थाची करावी तातडी परमार्थाची नाशिवंत देहा जाणार सकाळ नाशिवंत देहा जाणार सकाळ करावी तातडी परमार्थाची करावी तातडी परमार्थाची नाशिवंत देहा जाणार सकाळ नाशिवंत देहा जाणार संत समागमी धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची तुका म्हणे तुका म्हणे लोकीच्या व्यवहारे तुका नका डोळे दुरी भयोनी नका डोळे दुरी भरोनी हो नासी बंद देहा नासी बंद देहा जाणार सकळ नासी बंद देहा
अभिषेक काळ अभिषेक काळ खातो काळ सावधान सद्गुरु गंगागिरी महाराजांच्या कृपेने ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारायणगिरी महाराजांच्या आशीर्वादाने गुरुरे स्वामी रामगिरी महाराजांच्या अनंत आशीर्वादाने परम सहदेय सदानंद भारती महाराजांच्या अनंत आशीर्वादाने आमच्या कलावतीबाई यांच्या आत्म्याला मोक्ष मिळावा हीच महाराजांच्या चरणी मी प्रार्थना करेल। उपस्थित आमचे सोन्या बापू बेटाचे एकनिष्ठ भक्त सरपंच त्यांनाही धन्यवाद। उपस्थित आमचे मातुल ठाणकर निकम पाटील आमच्या निकम पाटलांना देखील धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। या ठिकाणी उपस्थित ज्यांची सुंदर अशी साऊंड सिस्टीम आहेत, आपल्या परिसरामध्ये कायम ज्यांची सिस्टम असते, बेटाच्या सेवेमध्ये निरंतर सेवाभाव वृत्तीने जे तत्पर असतात, सप्ताह असेल, पुण्यतिथी असेल, दिंडी असेल, आमचे लहानू आप्पा श्री क्षेत्र नादीकर आप्पांना देखील धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। त्यानंतर बेटाचे एकनिष्ठ सेवक आमचे फोटो स्टुडिओ श्री क्षेत्र कापूस वाडगाव आमचे तिपाली पाटील त्यांनाही धन्यवाद। या ठिकाणी उपस्थित उत्कृष्ट गायनाचार्य आमचे विठ्ठल भाऊ त्यांनाही धन्यवाद। गोवर्धनकर मंडळी, भजनी मंडळ, आमचे बाळाप्पा आप्पाला देखील धन्यवाद। ज्यांच्या संयोगातून येण्याचा योग प्राप्त झाला, आमचे चैतन्य भाऊ श्री क्षेत्र वांजरगावकर त्यांनाही धन्यवाद। त्यानंतर या ठिकाणी उपस्थित बेटाची एकनिष्ठ सेवक आमचे भागीनाथ भाऊ असेल, तुकाराम भाऊ असेल, त्यांना देखील धन्यवाद। उपस्थित आमचे मिस्त्रींना सुद्धा देखील मी धन्यवाद देईल। बेटाचे ज्येष्ठ विद्यार्थी गायनाचार्य
उत्कृष्ट कीर्तने करतात आमचे गोरख महाराजांना सुद्धा मी देखील धन्यवाद 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 देईल. या ठिकाणी उपस्थित मृदंगाचार्य महाराज बेटाचे विद्यार्थी आमचे उद्धव महाराज, त्यांना सुद्धा देखील धन्यवाद देईल. बेटाचे एकनिष्ठ सेवक आमचे रोहिदास भाऊ, त्यांनाही धन्यवाद. समस्त गायक वादक महिला मंडळ पुरुष मंडळ कोणी राहिला असेल, विनेकरी असतील, पंचक्रोशीतून आलेलं भजनी मंडळ, आमचे नाऊरकर असतील, रामपूरकर असतील, गोवर्धनकर असतील, सर्व मंडळीला धन्यवाद देऊन सेवा आपली ठेवून देऊ. बराच वेळ झाला, 1 वाजत आलेला आहे. सेवेला पूर्ण विराम देऊ. कोणी राहिला असेल त्यांनाही धन्यवाद. कधी कधी चेहरे कायम ओळखीचे असतात पण नाव लक्षात येत नाही, तरी पण सर्वांना मी धन्यवाद देऊन सेवा आपली गंगागिरी महाराजांच्या चरण कमलावरती समर्पित करू. सेवेला पूर्ण विराम. जय विठाल जय जय लिहिले पुरे वेडे वाकुडे उत्तरे आहा नाही उच्चारिला दे कारम्या गावणे ज्ञानेश्वरा कमाया वैगे करा ज्ञानदेव तुकाराम तुकाराम कधी कबरदार विठ्ठल ज्ञानदेव